आता आमची झाली आहे डन, म्हणजे आमचे कपडे झालेत. आता मम्मीची दीदी आणि गॅस जोरात बोल ना, आवाज काहीच ऐकायला नाही आला. सॉरी गाईज, आय टॉक स्लोली. काय तू हे ठेव. अरे गाईज, आता इकडे कोणची साडी घालायची ते मम्मी. काय झालं मम्मीचं सध्या? नक्की शॉर्ट आहे. द्यायचं आहे की नाही द्यायचं? या मग तरी ईश्वरी खांडेकर के पप्पा आहे. कसे ठीक आहे गाईज, आता पप्पाचा पण ट्रायल चालू झालाय. अरे आइडिया नहीं ना, ऐसा कुछ होगा करके. तो फिर क्या मालूम, मैं भी चेक करूंगी. अगर थायराइड का रहता है तो भी मेरा ऐसा हो जाता है. फिर से ये सब टाइट करना पड़ेगा, बाद में हो जाएगा. गाईज आता म्हणजे डायरेक्ट संध्याकाळच झाली आणि आताच ब्लॉग चालू केलाय. तर आता आम्ही चाललोय शॉपिंगसाठी जरा ईस्टला. तर हां ईस्टला चाललोय. तर बघूया काय काय होते, काय काय घेणार शॉपिंग नंतर. आता गाईज आम्ही उसाचा रस पियायला आलोय. इकडे आमची शॉपिंग झाली खूप सारी. सचिन रस प्यायला ये म्हणलं माय. गाईज आठवलं. बोल. मला हे बोलायचं होतं की ॲज युजल आमची तयारी नाही झालेली आहे. असं झालेलं आहे, जे घालायचे कपडे होते ना ते आम्ही इस्त्रीला द्यायलाच विसरले. आणि आता मी भैयाला कशी बोलते बघा, अंकलला कशी बोलते बघा. 10 मिनिट मध्ये एक साडी आहे आणि माझा ड्रेस आहे. तर चला आता जाऊया. तुझा ड्रेस आहे, माझा ड्रेस आहे आणि तुझा साडी आहे ना. मॅमडे काय पण साडी नाही साडी गप्रा. चला गाईज आता जाऊया खाली. काय तर मी विसरलेली. रिव्ह्यू मी दिलेला होता बर्थडेच्या ब्लॉग मध्ये, पण तरी मला आरसा खूप आवडलाय आणि तो आरसा आम्हाला लावायला टाइम नाही भेटलाय अजून. तो वरती लागणार आहे पण अजून आमचा वेळ. आणि त्याच्या बाजूला पण सेटअप बिटअप राहणार आहे जरासा. तो जरा ईश्वरी तर जरा आता गप्पस. आता मी जाऊ बाबा. ओ माय गॉड, तिचे बडे बडे ख्वाब. गप्रा चालू केलं का? ओके. 2 आहेत. बापरे 2 आहेत. नया चैन लिया गाइस. नवीन चैन. तयारी जोरदार गाइस. आता आम्ही थोड्या वेळात जेवण जाणार आहे बाहेर ना. आमची पार्लर वाली 12 वाजता नाईट ड्युटी. बघा काय आमची डॉन कशी तयार झाली. डॉन डॉन सगळा रिअल आहे का फेक काहीच बंद करा. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. गाईस आता इकडे ट्रायल सेशन अजून पण चाललंय. आम्हाला उद्या निघायचंय आणि इकडे सगळी बॅग पॅकिंग पण चालू आहे. ते बघू शकता. तर बघा अजून. अरे कॉफीचा स्मेल. The next day. तर गाईज आता ही बॅग घेऊन आता आम्ही सगळे चाललोय गावाला. कारण लास्ट व्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं आम्ही सगळी तयारी केलेली. तर आता आम्ही गाडी येईल तर निघूच, पप्पा वगैरे सगळे. तर व्लॉग बघत राहा, खूप मजा येणार आहे. क्या देखना पड़ रहा है.
अच्छा है मैं अंधा हूँ. तर गाईज ही मस्ती करून झाल्यावर आता दीदी इकडे झोपलेली रुमाल घेऊन तोंडावर, कारण तिला खूप जास्त ऊन लागत होता. आणि इकडे मम्मी फोनवर बोलत होती आणि पप्पा पुढे बसलेले, काका पण होते. तर गाईज आता आम्ही इकडे वेट करतोय, ऑर्डर दिली आहे कारण आता आम्ही थांबलोय जरासं. तर इकडे आम्ही बसलोय, बघूया आपली ऑर्डर आल्यावर काय काय ते. हो नका दाखवते मग कशी. इकडे आपला सगळा नाश्ता आलाय, तुम्ही बघू शकता. इकडे मिसल पाव आहे, वडा आहे, भजी आहे, भाजी आहे. तर आता नाश्ता करतो आणि मग बघा पुढे काय काय होते भेटेल. चला गाईज आता आपली येते मॉडल अशी डॉन सारखी चालू, तर जाऊया. ओके काय गाईज आम्ही एंटर झालोय गावात. आता सगळे दिसतील जे बाहेर असतील ते. गाईज आम्ही आलोय, तुम्ही बघू शकता. सगळं मंडप वगैरे बांधलंय तिकडे, मी खाली तुम्हाला दाखवलं तसं. तर आता जाऊया घरात आणि मग बघूया काय काय चाललंय. गाईज आमचं स्वागत करायला आत्या बसलेली बाहेर आणि मामा पण आहेत. ती मनी आहे का. आणि इकडे ए भाग्या मुझे क्यों तोड़ा? पटला. गाईज व्हिडिओ करत आल्या गाडीमधनं. तर गाईज आता मी आउटफिटचा अर्धा हिस्सा घातलेला, म्हणजे ब्लाऊज घातलेला आहे. तर तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे, नाहीतर नंतर तुम्ही आउटफिट बघू शकता. तर आता आम्ही रेडी होतो आणि मग रेडी झाल्यावर भेटूया. ओके. तर गाईज ईश्वरी इथे माझा नेल आर्ट करते आता जरासा आम्ही तुम्हाला मी सांगते गाईज, माझं पर्पल ड्रेस ठरलेला घालायचा आणि तो मी लाईनीत लावले. छान ड्रेस होता, पण नंतर ऐन मोमेंटला मम्मीचा आणि पप्पांचा ठरलं ब्लू घालायचा आणि इशू ऑलरेडी हा ब्लू घालणार होती. म्हणून मग मी आता ब्लू घातला आहे हा त्यांना मॅचिंग करायला. आणि असं हर एक फंक्शनमध्ये एक दिवस आम्ही सगळे मॅच होतो. सो आज आम्ही डिसाईड केलं मॅचिंग करायचं. तर आता ईश्वरी इथे नेल आर्ट करते आहे माझा. आणि मोस्टली आम्ही ट्विनिंगच केलं आहे. आता हर 2-3 दिवस आम्ही ट्विनिंग करणार आहे. आणि लास्ट लग्नाच्या दिवशी आम्ही अपोजिट होतो. आत्ता इथे बसली आहे, आतमध्ये काकी तयार होते, कोणू तयार होते, मम्मी रेडी झालेली आहे. ही आमची मनी. नाही मनीचा फक्त आय मेकअप बघून घ्यावा तुम्ही. मला करू दे. बाकीचं बाहेर आहे, भेटूया नंतर. आता आम्ही तयाऱ्या बिया सगळं झालंय, तयाऱ्या वगैरे. आणि आता आम्ही चाललोय. काय बोलते? काय काही तुमच्याकडे पाऊस आलेला आहे साखरपुड्याला. बघा हे काय चाललंय. गाईस किती आलाय, खूप जास्त पाऊस आलाय. आणि आता सगळे गेलेत देवळात गेलेत ना अर्धे जण. गाईस
मला पण दाखवणार झाली गाईज. आता मधल्या साखरपुड्यामध्ये आता आम्ही देवळात चाललोय कारण खूप जास्त पाऊस आलेला आणि आता आम्ही थांबला तर आता आम्ही पण देवळात चाललोय. तर बघा काय सिच्युएशन आहे, मी तुम्हाला दाखवते. इकडे आम्ही सगळे असे चाललोय, बघू शकता किती पाऊस आलेला आहे. ठीक आहे. आता आम्ही परत आता मंदिरात आलोय, बघू शकता तुम्ही. पाया पडूया आणि मग बाहेर साखरपुड्यासाठी सगळे बसले, तिकडे बसूया. ओके. इकडे जेवणाची पण सगळी तयारी झाली आहे, इकडे बघू शकता. आणि मग इकडे जेवण, मग मंदिरात इकडे. सो गाईज अजून आता 7 वाजले तरी अजून असाच अंधार झाला नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता आमच्या इकडे पाऊस थांबला आहे आणि तिकडे पाऊस अजून पण चालूच आहे. तुम्ही बघू शकता इकडे. येस पाठवलेत, लोड होतील, येतील. ओके गाईज. आनंदाचे डोही आनंद तरंग धन्य आदी दिवस. आज आपण जे सगळे जमले आहोत ते आमच्या गावाचे मनोज बाळू खांडेकर यांची सुकन्या दर्शना आणि भारजे गावचे रमेश सोनू. कुठूनही तिची गोडी टाका, ते गोडच असते. आणि म्हणून आपल्या ह्या परंपरेने हा जो साखरपुडा आलेला आहे तो आज त्यांचा साखरपुडा होत आहे. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने याच्यामध्ये सुद्धा काही सत्पुरुष असू शकतील, काही साधक असू शकतील. त्या सगळ्यांचे आशीर्वाद या बालकांना मिळावं म्हणून आपण सगळेजण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी खांडेकर कुटुंबीय आणि सगळे कुटुंबीय या दोन्ही तर्फे आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. अरे ते वाजवायला गेले फटाके. अरे गाईस आता खूप गरमी होती, खूपच गरमी आली.
गाईस साखरपुडा झाला आणि मग रात्री उठणा लावतात. तर इकडे सगळ्या बायका बसलेल्या, पोरं पण होते, सगळेच होते उठणा लावायला. आणि मग तुम्हाला मी दाखवते की कसे गाणे बिणे गात होते, तर तुम्ही ते एन्जॉय करा. ओके. चालू नको ग लुटू लुटू तुझा चांगला चालय फोटो आलय ग लय मस्त तुझी गॉगल झाले. चला गाईस आता झोपतो आम्ही. झोपत नाही. आजच्या दिवसाचा व्लॉग एंड करतो. उद्या भेटूया सकाळी उठल्यावर.